नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SSC बोर्ड मार्च 2022 या वर्षातील इतिहास व राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका आपण आत्ता इथे सोडवून पाहणार आहोत। यामुळे इयत्ता 9वीच्या मुलांना ही प्रश्नपत्रिका 10वीत आल्यानंतर उपयोगी ठरणार आहेच, परंतु आत्ता जी मुलं 10वीमध्ये आहेत त्यांना या पेपरमध्ये किती गुण मिळणार आहेत हे पाहायला मिळणार आहे। प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे। इथे आपल्याला सर्वप्रथम पहिल्या पानावर प्रश्नपत्रिकेच्या बद्दल उत्तरपत्रिका सोडवताना काय काय काळजी घ्यावी यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांचं पालन करा। प्रश्न पहिला यामध्ये आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। या प्रश्नासाठी एकूण गुण आहेत 3। एक आकडा, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले। यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत। त्यापैकी पहिला पर्याय जो आहे, जेम्स ऑगस्टस हिकी यांनी पहिले इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केलेले आहे। बरोबर उत्तरास 1 गुण मिळतील। दुसरा प्रश्न आहे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक टिंबटिंब हे होते। उत्तर आहे अलेक्झांडर कनिंगहॅम। त्यानंतर तिसरा प्रश्न पाहूयात, कोलकाता येथील टिंबटिंब हे भारतातील पहिले संग्रहालय होय। कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय आहे। 3ही उत्तरास जर बरोबर 3ही उत्तर असतील तर 3 गुण मिळतील। पुढील प्रश्न वाचूयात। पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा। पहिला गट पहा इथे दिलेला आहे। या पहिल्या गटामध्ये चुकीची जोडी आहे तिसरी जोडी, इब्न बतूता भारत ही जोडी चुकीची आहे। दुसरा प्रश्न, या दुसऱ्या गटामध्ये चौथा जो आकडा दिलेला आहे, आट्यापाट्या बैठे खेळ ही जोडी चुकीची आहे, हा मैदानी खेळ आहे। पुढील प्रश्न, तिसऱ्या गटामध्ये जेम्स ऑगस्टस हिकी बेंगॉल गॅझेट ही जोडी चुकीची आहे। पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न दुसरा अ, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। तुम्हाला इथे कोणतेही 2 सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असतील। पहिला प्रश्न पाहूयात, इतिहास विषयाशी संबंधित कोशांच्या संदर्भातील पुढील कालरेषा पूर्ण करा। यासाठी पहिला पर्याय इसवी सन 1876, दुसऱ्या पर्यायाचं उत्तर आहे भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश, तिसरा पर्याय आहे 1937 साल आणि चौथा आहे भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश। बरोबर येणाऱ्या प्रत्येक उत्तरास अर्धा गुण, याप्रमाणे या प्रश्नाच्या उत्तरासाठी एकूण 2 गुण असतील। पुढील संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायचं आहे। विदेशी मैदानी खेळ, यामध्ये उत्तर आहे बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल आणि हॉकी हे विदेशी खेळ आहेत। पुढील प्रश्न आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। मूर्त सांस्कृतिक वारसा, याचं उत्तर आहे प्राचीन स्थळे, प्राचीन वस्तू, प्राचीन वास्तू आणि प्राचीन चित्रे। पुढील प्रश्न पाहूयात। थोडक्यात टिपा लिहा। या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असतील। असा एकूण 4 गुणांचा हा प्रश्न आहे। 3 पैकी कोणतेही 2 सोडवायचे आहेत। उत्तर तुम्ही या प्रश्नाचं लिहित असताना जर उत्तर बरोबर असून ते मुद्देसूद लिहिलेलं असेल, प्रत्येक उत्तरासाठी किमान 4 मुद्दे असतील तर निश्चितच तुम्हाला 2 गुण मिळतील। वंचितांचा इतिहास, हॉल्टेअर आणि लुव्र संग्रहालय हे 3 प्रश्न आहेत। 3 पैकी कोणतेही 2 जर तुम्ही बरोबर सोडवलेले असतील तर तुम्हाला इथे 2 पैकी 2 प्रत्येक प्रश्नासाठी गुण मिळतील। पुढील प्रश्न आहे, पुढील विधाने कारण स्पष्ट करा। या प्रश्नाला सुद्धा एकूण 4 गुण आहेत आणि एकूण 3 प्रश्न दिलेत, त्यापैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत। आता इथे आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपल्याला त्याच्यामागची कारणं लिहायची आहेत। उदाहरणार्थ, आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे याची कारणं लिहायची। मुद्देसूद कारणं बरोबर असतील तर तुम्हाला त्या प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण मिळेल। इथे एकूण 4 प्रश्न दिलेले आहेत पहा, यापैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत। पुढील प्रश्न आहे, दिलेल्या उतार्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा। इथे सोहगौडा ताम्रपट याविषयीची माहिती देण्यात आली आहे आणि त्याखाली 3 प्रश्न दिलेले आहेत। पहिला प्रश्न आहे, सोहगौडा ताम्रपट कोठे सापडला? या प्रश्नाच्या उत्तरासाठी 1 गुण आहे। हा ताम्रपट उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यामध्ये सापडलेला आहे। पुढील प्रश्न, सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीमध्ये लिहिलेला आहे? उत्तर आहे ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेला आहे। पुढील प्रश्न, सोहगौडा ताम्रपटाचे इतिहासाचे साधन म्हणून महत्त्व स्पष्ट करा।
सोहगौडा ताम्रपटाच्या लेखाच्या सुरुवातीलाच जी चिन्ह आहे त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत, एकावर एक असलेल्या 3 कमानी ही चिन्ह प्राचीन आहेत. नाण्यांवर सुद्धा आढळतात. 4 खांबावर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठार ग्रहांचे निर्देशक असावेत असं अभ्यासकांचं मत आहे. अभ्यासकांना या सगळ्यांसाठी किंवा इतिहासाचा अभ्यास करताना काही मतं गृहीत धरण्यासाठी या सर्व माहितीचा उपयोग झालेला आहे. आपण आता पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे पुढचा, प्रश्न 5वा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 3 गुण असतील. एकूण तुम्हाला इथे 4 प्रश्न दिलेले आहेत. पैकी तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी 3 गुण आहेत. इथे सुद्धा प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही मुद्देसूद आणि बरोबर लिहिलेली असतील तर निश्चितच तुम्हाला प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 3 गुण मिळतील. पुढील प्रश्न पाहूयात. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिला प्रश्न, लोकशाहीचा गाभा म्हणजेच काय? इथे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी सत्तेचे विकेंद्रीकरण हा पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिशातील या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला. उत्तर आहे गोंड या जमातीने उठाव केलेला आहे. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पुढील प्रश्न आहे, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करायचं आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला या प्रश्नाला 4 गुण असतील. एकूण 3 विधानं दिलेली आहेत. पैकी 2 सोडवायची आहे. चूक की बरोबर यासाठी 1 गुण आणि त्याचं कारण लिहिण्यासाठी 1 गुण असेल. विधान चूक असेल तर ते का चूक आहे, विधान बरोबर असेल तर ते कसं बरोबर आहे हे तुम्हाला इथे सांगायचं आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. मी फक्त इथे चूक आणि बरोबर सांगते, कारणं तुम्ही लिहा. प्रश्न पहिला आहे, न्यायालयाच्या विविध विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे. विधान बरोबर आहे आणि ती कशी झाली आहे ते आपल्याला सांगायचं आहे. प्रश्न दुसरा आहे, एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. विधान चूक आहे आणि कशा पद्धतीने चूक आहे याचं कारण तुम्ही लिहायचं आहे. त्याला 1 गुण असेल. पुढील प्रश्न आहे, ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. उत्तर आहे बरोबर आणि त्याचंही कारण आपल्याला लिहायचं आहे की ग्राहक चळवळ का अस्तित्वात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा. या प्रश्नासाठी एकूण 2 गुण आहेत. प्रश्न 2 दिलेले आहेत. पैकी आपल्याला 1 प्रश्न सोडवला तर पैकीच्या पैकी मिळतील. इथे सुद्धा बरोबर उत्तरासाठी आणि मुद्देसूद उत्तरांसाठी गुण मिळून जातील तुम्हाला. पुढील प्रश्न आहे, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. या प्रश्नासाठी 2 गुण आहेत. 2 ओघतक्ते दिलेले आहेत. 2 पैकी 1 ओघतक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि त्या ओघतक्त्यासाठी 2 गुण असतील. यानुसार पहिला प्रश्न पाहूयात. निवडणूक प्रक्रिया हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर पाहूयात. पहिला मुद्दा त्यांनी दिलेला आहे आणि बाकीचे आपल्याला 4 मुद्दे लिहायचे आहेत आणि इथे त्यांनी शेवटचा मुद्दासुद्धा दिलेला आहे. पहिला आणि शेवटचा मुद्दा देऊन एकूण 4 मुद्दे आपल्याला लिहायचे आहेत. पहिला मुद्दा पाहूयात, मतदार याद्या निश्चिती करणे. दुसरा मुद्दा, उमेदवारांकडून नामांकन पत्र व छाननी करणे, निवडणूक प्रचार करणे आणि प्रत्यक्ष मतदान करणे. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूयात. दिलेला आकृतिबंध पूर्ण करा. मतदार महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष हा एक प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे शिवसेना प्रादेशिक पक्ष आहे, समाजवादी पक्ष आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे हे महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न 9. पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा. या प्रश्नासाठी 2 गुण आहेत आणि आपल्याला कोणतेही 2 पैकी 1 प्रश्नाचं उत्तर बरोबर लिहिणं अपेक्षित आहे. त्या उत्तरासाठी 2 गुण असतील. इथे सुद्धा प्रश्नाचं उत्तर लिहिताना मुद्देसूद लिहा. बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळून जातील. मुलांनो, तुमच्या इयत्तेचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.